आमच्या शेजारचा चीन पुढे गेला, बाकी सगळी तैवान, सिंगापूर, हाँगकाँग ही सगळी पुढे गेली, बाकीचे देश भराभरा पुढे गेले. त्या मानाने भारत कधी पुढे गेला? त्याचं कारण हे की याच्यामध्ये भ्रष्टाचार या शब्दाचा पण वाटा खूप मोठा नाहीये का? हे बघा, मी तुम्हाला खरं जाऊ का पुन्हा, आपण अगदी प्रामाणिकपणे बोलूया. भ्रष्टाचार भयंकर आहे. हे म्हणजे आता मी त्याच वर्गातला आहे. आमचा धंदा असेल, नोकरी असेल, आपण पगार मिळवतो, त्यातनं आम्ही आमचं भागवतो. सरकारला काही पगार मिळत आणि सरकार कामाला जात नाही. ते कामाला लावतं आपल्याला. मग सरकारला पैसा कुठून मिळणार? एक आपण लक्षात घेऊया, 140 कोटीचा हा देश आहे. बरं, हा देश पुन्हा 140 कोटी ही फक्त डोकी आहे. बरोबर आहे. प्रचंड स्तरीकरण आहे, प्रांतनिहाय आहे. बरोबर आहे. म्हणजे आपले सांस्कृतिक, जात, धर्म, वर्ण हे तर आहेतच, पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, या प्रत्येकाला पुन्हा आर्थिक अंग आहे. मित्रांनो नमस्कार, कसे आहात सगळे? मित्रांनो, 3 Years टॉक या आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये मी डॉक्टर विशाल बेदुरकर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सोन्याचे भाव का वाढत आहेत? बजेटमध्ये रेपो रेट वाढला, किंवा बजेटमध्ये सोडा, आपण एखादी बातमी वाचतो की रेपो रेट वाढला तर काय होईल, कर्ज स्वस्त होतं म्हणजे काय होतं, पेपरमध्ये येतो पण माझ्या कर्जावर काहीच फरक का नाही पडत, असे खूप सारे प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये पैशासंदर्भात, इकॉनॉमीच्या संदर्भामध्ये येत असतात. परंतु याची खरोखर उत्तर काय आहेत ते आपल्याला कधी मिळत नाहीत. तर ती मिळण्याची वेळ आज आलेली आहे. आज आपल्यासोबत अशा अनेक विषयांवर गप्पा करण्यासाठी या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर अभय टिळक सर आपल्यासोबत आहेत. सर, 3 Years पॉडकास्टमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. सर, मला पहिल्यांदा हेच विचारायचं आहे आपल्याला, इकॉनॉमी असं खूपदा लोक म्हणतात की इकॉनॉमी अशी झाली, हे झालंय, ते झालंय. ही इकॉनॉमी म्हणजे नेमकं काय? हा ना, अतिशय म्हणजे छान प्रश्न आहे. कारण आम्ही अर्थव्यवस्था वाढतीये, मंदावतीये, सध्या अस्थिर आहे असं बोलतो. पहिली आपण एक गोष्ट लक्षात घेऊया, अर्थव्यवस्था म्हणजे अगदी ढोबळमानाने तुम्ही आम्ही. अच्छा. त्याचं कारण असं आहे की ही एक अतिशय जिवंत अशी संस्था आहे किंवा जिवंत अस्तित्व आहे. लोक जे म्हणतात की इकॉनॉमी हा वृक्ष विषय आहे, तसं नाही, अजिबात नाही. मी थोडं कोणाला आवडणार नाही आहे, तो वृक्ष पद्धतीने शिकवलं जातो. पण ही अतिशय लाईव्हली आणि आपल्या आजूबाजूला सतत घडणारी परिस्थिती आहे. खरं तर सर, तुमची भेट जेव्हा थोड्या वेळाच्या आधी झाली ना, तेव्हा मला पहिल्यांदा हे लक्षात आलं की इकॉनॉमी वृक्ष नाही आहे. नाही, अजिबात नाही. आणि तो आपल्याला कळतं, म्हणजे आपल्या अनेक अंगांनी, जसं गणित उदाहरणार्थ आहे, आपण बोलताना म्हणतो ना की अरे मला 2 घास जास्ती का, 2 हा गणितातला अंक आहे. बरोबर आहे. म्हणजे गणित इतकं भिडलं आहे आपल्या जगण्याला. तसं अर्थव्यवस्था किंवा अर्थकारण हे इतकं आपल्या अंगाला बिलगलेलं आहे चौकडनं की त्याची जाणीव होत नाही, एवढंच फक्त. पण अर्थव्यवस्था म्हणजे ही एक अतिशय जिवंत अशी हे अस्तित्व आहे. जसा अमिबा कधी स्थिर नसतो, तसं अर्थव्यवस्था कधी स्थिर नसते. बरं. गमत अशी आहे की याच्यामध्ये हे ना अनंत प्रकारच्या व्यवहारांचं गाठोडं. अच्छा. हे त्याचं सगळ्यात सोपं उदाहरण आहे. बरं. खरेदी, विक्री, गुंतवणूक, ट्रान्सफर, उधारीत निघणं, नवीन निर्माण होणं, जुने कारखाने बंद पडणं, नोकऱ्या मिळणं, नोकऱ्या जाणं, नोकऱ्यामध्ये बढती होणं, हे अनंत प्रकारच्या संस्था आहेत किंवा काय पण म्हणून ट्रान्झॅक्शन्स आहेत. बरोबर. याची गोळाबेरीज म्हणजे अर्थव्यवस्था. फक्त याच्यात गमत अशी होते की थोडं म्हणजे हे आपल्याला नीट समजावून घ्यायला पाहिजे, कारण आपली भूमिका नेमकी काय आहे अर्थव्यवस्थेत, प्रत्येक माणसाची. अर्थव्यवस्थेची ही जी सगळी ट्रान्झॅक्शन्स तयार होतात ना, हे व्यवहार जे अखंड चालू असतात, याच्यात 2 मुख्य प्रकार आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. एक म्हणजे ज्याला आपण संस्था म्हणतो, इन्स्टिट्यूशन्स. बाजारपेठ ही संस्था आहे. अच्छा. आता बाजारपेठेचं काय महत्व आहे मी तुम्हाला सांगू का? आपल्या लक्षात येत नाही ते. बाजारपेठ ही अतिशय महत्त्वाची, म्हणजे त्यातनं खरेदी आणि विक्रीचे व्यवहार सुलभ होतात किंवा ग्राहक आणि विक्रेता यांना समोरासमोर एका ठिकाणी आणणारे व्यासपीठ. अच्छा. ही खरी व्याख्या आहे.
पण त्याचा फायदा काय आहे? त्याचा फायदा असा आहे की अर्थशास्त्रामध्ये, आणि हे अगदी याच्यात काही टेक्निकल नाही आहे, अच्छा, सर्च कॉस्ट असं म्हणजे शोध खर्च. की समजा मला एखादी वस्तू हवी आहे, ती कुठे मिळेल हे मला माहीत नाही, मग मी शोधत बसतो. आज काय झालंय, आज फक्त तंत्रज्ञानामुळे माध्यम बदललंय. आज आम्ही अमेझॉनवर काय करतो, आम्हाला काय घ्यायचंय ते टाकतो आणि मग अमेझॉन तिथे आम्हाला दुकानांची यादी देतं. बरोबर. म्हणजे काय, हे आभासी बाजारपेठ आहे. बरोबर. म्हणजे मला ज्यावेळी हे माझ्याकडे नव्हतं तंत्रज्ञान, तेव्हा ज्याला आम्ही विंडो शॉपिंग म्हणायचो. बरोबर. हे विंडो शॉपिंग काय आहे? विंडो शॉपिंग म्हणजे मी आपलं सहज काय नाही, पुण्याचं लक्ष्मी रोड आहे, आपण संध्याकाळी चक्कर मारायला जाऊ आणि अनेक जे शोकेसमध्ये पदार्थ मांडलेत, मला एकदम आठवतं की अरे हे मला घ्यायचं होतं बरं का, बरोबर, मग मी जाऊन घेतो. पण हा जो म्हणजे मी बाजारपेठेत जाणं, मला पाहिजे ते दुकान मिळणं, मला पाहिजे त्या वाणाचा तिथे ती वस्तू उपलब्ध असणं, ज्या गुणवत्तेची मला पाहिजे ती मिळणं, मला ज्या किमतीला परवडणार आहे त्या किमतीला ती उपलब्ध असणं, ही शोधणं, याच्यात खूप वेळ जातो. हा याला आम्ही सर्च कॉस्ट म्हणतो. बाजारपेठ ह्या संस्थेचं सगळ्यात महत्त्वाचं काम ते आहे की माझी सर्च कॉस्ट वाचवायची. त्यामुळे बाजारपेठ ही संस्था आहे. ज्याला आम्ही शासन संस्था म्हणतो ती संस्था आहे, ज्याला आम्ही बँका म्हणतो या वित्तीय संस्था आहेत. या संस्था आणि या बाजारपेठ नावाच्या किंवा अर्थव्यवस्था नावाच्या विशाल जगामध्ये सहभागी होणारे तुम्ही आम्ही, बरोबर आहे, याला आम्ही अर्थशास्त्राच्या परिभाषेमध्ये एजंट म्हणतो. ओके. म्हणजे अर्थव्यवस्था हे संस्था, त्या बाजारपेठ असतील, सरकार असतील, कुणी असतील, आणि तुमच्या माझ्यासारखा माणूस. बघा, मी जेव्हा घरातनं बाहेर पडतो तेव्हा मी बाजारपेठेत ग्राहक म्हणून उतरतो. बरोबर आहे. मी जेव्हा बँकेत जातो तेव्हा मी बचतदार म्हणून बँकेत जातो. मी जेव्हा कर्ज घेतो तेव्हा मी कर्जाचा ग्राहक म्हणून बाजारात जातो. मी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतो म्हणजे मी तिथे गुंतवणूकदार आहे. सर, मग ही जी सर्च कॉस्ट आहे ही आता दिवसेंदिवस कमी झाली निश्चित. हाच तर तंत्रज्ञानाचा फायदा आहे ना. बरोबर. म्हणजे आता फक्त पुढचा प्रश्न आपल्या पुढे असा आहे की हा जो माझा वाचलेला वेळ आहे हा मी कशावर खर्च करणार आहे. तो जर मी फक्त मोबाईल बघत घेतला, वाईट नाही म्हणत. एका अर्थानं आपण असं नाही म्हणू शकत का, म्हणजे सर्च कॉस्ट कमी झाली आहे पण दुसऱ्या अर्थानं वेगळ्या लोकांच्या ताब्यात गेली, म्हणजे वेगळ्या अर्थानं त्यांनी आपल्याला जास्त कॉस्ट पण घेतली. म्हणजे ते तंत्रज्ञान फ्रीमध्ये अवेलेबल आहे पण आपल्यासमोर कोणते पर्याय उपलब्ध करून द्यायचे हे त्यांच्या हातात आहे. निश्चित आहे. फक्त मला असं वाटतं की तिथे मग आपली मग सजगता ही जास्ती मग काटेकोर आपल्याला बनवायला लागेल की मला नेमकं काय हवं आहे. म्हणजे अगदी कर जाऊ का, हा इथून पुढच्या काळामध्ये प्रत्येकाला की माझी नेमकी गरज काय आहे ते शोधावं लागेल. हा, आणि ती मला जास्ती काटेकोरपणे तिथे व्यक्त करायला लागेल. कारण सर मी माझं पण बघतो, आधी असं व्हायचं की एखादी, आता माझ्याकडे एक बॅग आहे, ही हँडबॅग आहे, तर ती बॅग मला समजा दुसरी घ्यायची असेल तर मी आपलं जेवण केलं की दुपारी आपल्या त्या संभाजी पुलावरून पुढे जायचं, 2-4 दुकान आहेत तिथे, ते बघायचे, त्यातली एखादी घ्यायची, असं एक साधं रुटीन. आता काय होतं की मला जेव्हा घरून निघताना वाटतं की ही बॅग जरा जुनी झालेली आहे की मी लगेच अमेझॉन काढतो, बरोबर, लगेच शोधायला लागतो. पण मी खरं जाऊ का, म्हणजे अगदी वेगळ्या पातळीवरती मी हे अगदी तटस्थपणे बोलतोय बरं का. विकास ही जी संकल्पना आहे ना त्याचा गाभा इथे जोडलेला आहे. अच्छा. म्हणजे साधी म्हणजे ही अगदी म्हणजे नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन जे आहेत अर्थशास्त्रावर त्यांना मिळालं, त्यांनी अतिशय मूलभूत सुटसुटीत अशी केलेली ही व्याख्या आहे की आर्थिक विकास म्हणजे काय. तर तुमच्या माझ्यासारख्या सामान्य नागरिकाच्या दृष्टीने माझं निवड स्वातंत्र्य विस्तारणं, अच्छा, हा मला थेट विकासाचा अर्थ जो मला भावतो तो आहे. जसं आता आपण म्हणलात की पूर्वी मला चॉईसच लिमिटेड होता, आज मला 100 माझ्या पुढे पर्याय येतात. म्हणजे एका अर्थाने माझं निवड स्वातंत्र्याचा परीघ हा विस्तारलाय. आता त्याच्यात एक सूक्ष्म भाग असा आहे की माझ्या पुढे 100 वस्तू आल्यात पण त्याची किंमत पण वेगवेगळी आहे. म्हणजे एकीकडे माझा निवड स्वातंत्र्याचा परीघ विस्तारणं आणि जो सेन यांच्या तो महत्वाचा भाग आहे की त्याचा पुन्हा आपल्या जगण्याशी संबंध आहे की माझ्या पुढे 100 पर्याय आलेत पण त्या 100 पर्यायांमधला मला त्यावेळी सगळ्यात जी बॅग आवडली आहे
तिची समजा किंमत माझ्या खिशाच्या बाहेर असेल, मग तो विकास म्हणायचा का? तिथे प्रश्न येतो. म्हणजे मला माझं निवड स्वातंत्र्य वाढणं याचा अर्थ मला ज्या पद्धतीच्या जगण्याची अपेक्षा आहे, बरोबर आहे, ती जगण्याची पद्धती उपलब्ध जे पर्याय आहेत त्यातनं निवडण्याची माझी क्षमता वाढणं, ह्या दोन वेगळ्या गोष्टी. अगदी अगदी. आणि बऱ्याच प्रमाणामध्ये त्यांना आता आपली चॉईस मॅनिप्युलेट करण्याची पण संधी मिळते आहे. पण ते जाहिराती तेच करतात ना, तेच करतात, जाहिराती तेच करतात. म्हणजे मला कुठे काय झालंय, हा शेवटी बघा अर्थशास्त्र हे जे आहे ना, हे अतिशय घनिष्ठपणे मानसशास्त्राशी जोडलेलं आहे. म्हणजे कारण शेवटी बघा, एक आपण सतत विसरतो, हे जिवंत माणसाचं शास्त्र आहे. बरोबर. म्हणजे इट इज अ ह्युमन सायन्स. येस येस. त्यामुळे मी विचार कसा करतो, मी निवड कशी करतो, मी निवड करताना माझा प्राधान्यक्रम कसा लावतो, हे सगळी मानसिक प्रक्रिया आहे. सायकोलॉजी आणि इकॉनॉमी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हणू शकतो. कारण शेवटी आपण जिवंत माणसाच्या अर्थ व्यवहाराबद्दल बोलतोय. अगदी अगदी. त्यामुळे माझी निवड किंवा माझी आवड ही नियंत्रित करणं, ती जे 1000 पर्याय मला उपलब्ध आहेत त्यातनं माझीच वस्तू हा कसा घेईल हे उत्पादकाने बघणं हे स्वाभाविक आहे. म्हणजे जाहिराती कामच आहे तेच करतात. बरोबर. जाहिराती तेच करतात. फक्त मी तिथे पुन्हा म्हटल्याप्रमाणे दरवेळी आपल्याला ते आपलं जे ज्याला आपण विवेक म्हणतो की ह्या वस्तू आता आहेत, याची मला गरज आहे का. बरोबर. आता हा जो फरक आहे, म्हणजे मागणी आणि इच्छा आणि गरज यातला जो सूक्ष्म फरक आहे ना, तिथे कुठेतरी आपल्याला ज्याला आपण सारासार विचार म्हणतो ती सतत वापरायला लागते. तो विवेक आहे आपला. नाही पण तो वापरायला लागतो. म्हणजे मी फक्त आज जे आपल्याला दिसतं ना, की म्हणजे मी हे पुन्हा आपण हे अगदी काय आपण म्हणतो अकॅडमिक चर्चा करतोय. अनेक ठिकाणी आज आपल्याला असं, म्हणजे मुंबईमध्ये एक संस्था आहे की आता 1000 प्रकारची क्रेडिट कार्ड आहेत. ओके. अनेक लोकांचे क्रेडिट कार्ड असतात, त्यातनं लोक खरेदी करतात आणि मग आपल्याला वाटतं की अरे एकदम खूप खर्च झाला, खूप कर्ज वाढलं, त्यातनं अडचणी येतात. हे काय आहे, हे त्या आपण जे मगाशी शब्द वापरला ना, त्या क्षणाला ती विवेक शक्ती हल्ली आहे की माझ्याकडे आता खिशात रोख पैसा नाहीये, पण क्रेडिट आहे. म्हणजे मी आता ते जरी नसलं तरी एरवी मी ती इच्छा मारली असती, पण आता मी ती पूर्ण करतोय, पण ह्याची किंमत पुढे मोजायला लागणार. हे जे आहे ना, म्हणजे म्हणजे कुठल्याही एक माणूस म्हणून आपल्याला सतत जो विचार करायला लागतो की प्रेझेंट आणि फ्युचर. आत्ता मी हे करतोय, एक जाऊ का मी अर्थशास्त्रातला हा अतिशय म्हणजे खरा हा जीवनातला मूलभूत मंत्र आहे. जीवनात काही फुकट मिळत नसतं. अगदी अगदी बरोबर आहे. म्हणजे फ्रीडमन हे जे अत्यंत जगविख्यात अर्थतज्ञ होते, त्यांचं हे प्रख्यात वाक्य आहे, देर इज नथिंग लाईक फ्री लंच. कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आपण किंमत मोजत असतो, ती मोजण्याची तयारी ठेवणं म्हणजे आर्थिक भान जागृत ठेवणं. येस येस. खूपच सुंदर सांगितलं सर तुम्ही. पण म्हणजे सायकोलॉजी आणि इकॉनॉमी ह्या दोन गोष्टी जे तुम्ही सांगितलं ना जोडून, त्या एकच आहेत किंवा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे असं आपण म्हणू शकतो. हे खूपच महत्त्वाचं आहे. अलीकडच्या काळामध्ये सर मला असं दिसलंय की बहुतेक वेळा, आता मला नाव आठवत नाही पण एक रिपोर्ट्स आला होता काही दिवसाच्या आधी, आणि त्याने सांगितलं की लोकांच्या डोक्यावरचं सरासरी जे कर्ज आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढते आहे. तर हे कशामुळे होत आहे असं तुम्हाला वाटते? नाही, आता हे जे कर्ज आपण सरासरी म्हणतोय ना, याच्याकडे आपण दोन अंग आहेत. अच्छा. एक अंग असं आहे की समजा आता परवाच राज्याचं बजेट आलं आणि त्याच्यामध्ये एक चिंता अशी व्यक्त झाली की महाराष्ट्र राज्य म्हणून जे आहे, या राज्यावर 8 लाख कोटीचा कर्जाचा बोज आहे. बरोबर आहे. आता मी महाराष्ट्राचा नागरिक आहे, समजा आपण धरू की 14 लाख, बरोबर, समजा 14 कोटी, क्षमा करा, महाराष्ट्राची लोकसंख्या आहे. आता राज्यावरती 8 लाख कोटीचा कर्जाचा बोजा आहे. याला जर मी राज्याच्या लोकसंख्येने भागलं तर सरासरी माझ्या डोक्यावर किती कर्ज आहे हे साधं अंकगणित आहे. बरोबर आहे की मी नागरिक आहे म्हणून त्या राज्याच्या म्हणजे अर्थसंकल्प राज्याच्या तिजोरीवर असणारा कर्जाचा बोजा भागिले त्या राज्याची लोकसंख्या, म्हणजे सरासरी प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर काही मी घेतलेलं नाहीये, पण ते अंकगणिताच्या हिशोबाप्रमाणे आपण असं म्हणू शकतो की सरकारनं घेतलंय ते आपल्या डोक्यावर. बरोबर आहे, बरोबर आहे. हा त्याचा एक अर्थ होतो. आणि दुसरा अर्थ बघा, आपण ज्याच्याशी मगाशी बोलत होतो की मी किती कर्ज
घेतलाय. हा तेच मला तेच अपेक्षित होतं. म्हणजे वैयक्तिक स्तरावर लोक जे कर्ज घेत हो हो किंवा संस्था वेगवेगळ्या. हो इथे काय होतं माहिती का, इथे मी पुन्हा म्हटल्याप्रमाणे ना हा थोडा मी जाऊ का, मला ह्याच्यात चूक नाही असं वाटतं. मला असं कुठंतरी असं वाटतं की हे बघा, किती आपण नाही म्हटलं ना तरी समजा तुमचं माझं लहानपण आपण घेऊ, आपल्या लहानपणापेक्षा गेल्या 30 वर्षामध्ये खूप जीवन बदललं आहे. बरोबर, हे मान्य केलंच पाहिजे आपण. हो हो बरोबर आहे. बदल झाले. विशेषतः 90 सालानंतर जी पिढी जन्माला आली, आजचे तरुण, हो हो त्यांनी मागचं काहीच बघितलेलं नाही. हो 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 बरोबर आहे. त्यामुळे त्यांना सगळ्या खुल्या बाजारपेठा, प्रचंड वस्तू, स्पर्धा, रोज नवीन गाड्या येत आहेत, रोज नवीन मॉडेल्स येत आहेत, कपड्यांची 1000 वस्तूंची मॉडेल्स येत आहेत रोज. मग त्यांना असं वाटतं की अरे हे आपल्याला पण मिळालं पाहिजे. बरोबर आहे, साहजिक आहे. साहजिक आहे. आता त्याच वेळी मग बघा, जिथं जेव्हा आपण सतत सुरू ठेवलेलं आहे की मला वाटतंय हे मिळालं पाहिजे, पण आत्ता माझी क्षमता आहे का, तिथे मग हे जे क्रेडिट हा जो प्रकार आहे हा येतो. बरोबर आहे. म्हणजे ते क्रेडिट कार्ड असेल किंवा तुम्ही सांगा 1000 पद्धतीने हल्ली बँकांच्या स्कीम्स आहेत. घरासाठी आहे, शिक्षणासाठी आहे, परदेश प्रवासासाठी आहे, पर्यटनासाठी आहे, मोटरसाठी आहे, प्रत्येक गोष्टीसाठी आहे. म्हणजे कुठेतरी आम्ही असं म्हणतोय की आत्ता तुझ्या ताबडतोब आत्ता पैसा नाहीये, पण तुला इच्छा आहे, मग आम्ही तुला माध्यम उपलब्ध करून देतो. पुढे तो फेड. बरोबर आहे. हे यातनं आपण जे म्हणतोय की मग जे मी कर्ज घेणं किंवा कर्जातनं आपली आत्ताची गरज भागवणं, हे बघा, हे पूर्णपणे बदललेली मानसिकता आहे. बरोबर आहे. आणि ती नाकारण्याचा अर्थ नाही. म्हणजे माझ्या लहानपणी कर्ज शक्यतो घ्यायचं नाही. अंतरून पाहून पाय नाही. आणि कर्ज घेणं हे म्हणजे काहीतरी बाबा अगदी फारच मेटाकुटीला माणूस आलाय हा घेऊ नये, ही साधारणपणे कुटुंबांची मानसिकता होती. हा मला एक आता मी म्हणजे हे जरूर मला सांगायला आवडेल, मी महाराष्ट्र टाइम्समध्ये 1 वर्ष होतो. अच्छा. आणि त्यावेळी आपले एक अतिशय जुने सिनियर सनदी नोकरशहा, म्हणजे इंदिराजींचे ते एकेकाळी सेक्रेटरी होते, LK झा. अतिशय सिनियर, म्हणजे अतिशय आदरमान्य, ते अर्थतज्ञ पण होते आणि प्रशासकीय अधिकारी पण होते. बरं. त्यात LK झांचं मला आठवतं बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्समध्ये भाषण होतं. बरं. आणि मी अगदी नुकता महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेनी होतो आणि मला आपलं तो मी MA इकॉनॉमिक्समध्ये केलं होतं, म्हणून आमच्या चीफ रिपोर्टरने सांगितलं ते झा मोठे अर्थतज्ञ आहेत, आता तू जाऊन ते भाषण कव्हर कर, म्हणून मी रिपोर्टर म्हणून गेलो. बरं. त्यावेळी त्यांनी एक जे वाक्य सांगितलं, ही गोष्ट सांगू का तुम्हाला, ही गोष्ट 85-86ची आहे. म्हणजे राजीव गांधींचं सरकार नुकतंच आलं होतं. अच्छा. VP सिंग अर्थमंत्री होते. आणि जे आपण म्हणतो की पहिली उदारीकरणाची लहर किंवा लाट किंवा सुरुवात ही 85 वर झाली, तो काळ आहे. त्या काळामध्ये मी तिथे होतो. तिथे LK झांनी एक भाषण जे केलं ते आजही लागू पडत आहे आणि आपण जे बोलतो त्याच्याचा थेट संबंध आहे. अच्छा. LK झा असं म्हणले होते की भारतीय अर्थव्यवस्था इथल्या सर्वसामान्य माणसांची अर्थकारणाकडे बघण्याची दृष्टी आणि अमेरिकी माणूस यांच्यात मूलभूत फरक आहे. अच्छा. झा असं म्हणले होते. झा असं म्हणले होते अमेरिकी माणसाला सवय आहे की आत्ता पैसे नाहीत ना, मग घे कर्ज, कर खर्च, भरू नंतर. ते असं म्हणले होते. भारतीय माणूस असा नाहीये, तो अजूनही खूप म्हणजे आपण आपली म्हण आहे की तो अंतरून पाय पसरतो. बरोबर. त्यामुळे रिझर्व्ह बँकेसारख्या ज्या संस्था आहेत त्या, ज्याला आम्ही पैसा धोरण म्हणतो, त्या पैसा धोरणामध्ये जे बदल होतात त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसावरती जो परिणाम होतो तो परिणाम अमेरिकी नागरिकापेक्षा भारतीय नागरिकावरती वेगळ्या पद्धतीने होतो. अच्छा. हां. आता मी हे आपण म्हणजे हे पुन्हा हे थिअरिटिकल नाही आहे. आता ही जी म्हणजे याला आम्ही खर्चाळूपणा म्हणतो, त्या खर्चाळूपणाला कुठेतरी क्रेडिट किंवा कर्ज उपलब्ध होणं ही एक जी नवीन आपण म्हणू यंत्रणा आहे त्याचा परिणाम आहे. त्याचं अतिशय भेसूर दृश्य आपण 2008 साली बघितलं, ज्याला आम्ही ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस म्हणतो. तो नेमका हा होता की घरासाठी, मोटरींसाठी अमेरिकी नागरिकांनी भरपूर कर्ज घेतली या अपेक्षेने की आपण ती फेडू शकू.
बरोबर आहे. ही अपेक्षा की मी गुंतवणूक म्हणून एक म्हणजे आता मला राहायला घर आहे, बरोबर आहे, पण मी गुंतवणूक म्हणून दुसरं घेतोय. अपेक्षा काय आहे की घरांच्या किमती वाढत जातील. बरोबर. आज मी 8 लाखाला घेतलेलं घर एक 4 वर्षाने 12 लाखापर्यंत होईल. 4 लाख मला भांडवली नफा होईल, मी ते विकून टाकेन. झालं असं की घरांच्या किमती पडल्या. आता ही मी म्हणजे म्हणतो की मानसिक जडणघडण की आत्ता नाही आहे ना माझ्याकडे पैसे, पण मला कर्ज आहे, ते आपण कर्ज घेऊन खर्च करू. बरोबर. ही प्रवृत्ती पुन्हा मी आता आपण कुठेही जजमेंटल होत नाही किंवा जजमेंटल आपण होऊही नाहीये, पण आज साधारणपणे बऱ्यापैकी जी नवीन सगळी काय पडू मानसिकता आहे ती ह्या पद्धतीची आहे. सर, जेव्हा हा अँगल आपण समजून घेतोय तेव्हा माझ्या डोळ्यासमोर येते की आपल्या इकॉनॉमीचं जे खूप महत्त्वाचं अंग आहे ते म्हणजे कृषी व्यवस्था. आणि कृषी व्यवस्थेचं आत्ता चित्र तसं काही भीषण आहे. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की गव्हर्नमेंटनं या बाबतीत आता काय रोल बजावला पाहिजे? काय झालं तुम्हाला खरं जाऊ का मी याचं हे अतिशय जटिल हा प्रश्न आहे खरा. आज सुद्धा हे आपण मान्य केलं पाहिजे की भारत हा पुढारलेला देश आहे का? निश्चित आहे. भारत हा औद्योगिकरण झालेला देश आहे का? निश्चित आहे. पण तरी सुद्धा भारत हा आजही शेतीप्रधान देश आहे. हे आपण मान्य केलंच पाहिजे. ते कशा अर्थानं ते पण मी सांगतो. हे बघा, आपण जर म्हणजे ज्याला मी खाणेसुमारी म्हणतो त्या खाणेसुमारीची जर आपण आकडेवारी बघितली तर आमच्या देशात कष्ट करणारे जेवढे लोक आहेत ज्यांना सेन्सस लेबरर्स म्हणतो, श्रमिक म्हणतो, आजही मी आता 11चे नंतर आम्ही केलीच नाही जनगणना, ते एक दुःखच आहे म्हणजे हो ना. म्हणजे पण 11ची जनगणना समजा आपण बघितली तर देशाच्या पातळीवरती ज्यांची उपजीविका शेतीशी थेट संबंधित आहे म्हणजे शेतकरी आणि शेतमजूर यांचं एकूण श्रमिकांमधलं प्रमाण देशाच्या पातळीवरती जवळपास 50% म्हणजे आणि मग त्याच्यावरती अवलंबून असतं त्यांचं कुटुंब. बरोबर आहे. असं जर आपण ठरलं तर आजही किमान 2/3 लोकसंख्या ही प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे शेतीवरती. हे बघा, राज्यात खूप तफावत आहे मला मान्य आहे, पण तरी सुद्धा सरासरीने 50% लोक आहेत. आणि आम्ही जर आता ठोकळ त्याला मी उत्पादन म्हणतो GDP ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, त्याच्यामध्ये शेती, पशुपालन, जंगल व्यवस्था, वनव्यवस्था, मासेमारी, खाण म्हणजे जमिनीशी जे सगळे उद्योग संबंधित आहेत त्यांचा आमच्या ठोकळ उत्पादनातला वाटा किती आहे? देशाच्या पातळीवर तो जेमतेम 17% आहे आणि महाराष्ट्रामध्ये तो 13-14% आसपास आहे. आता आपण जे म्हणतोय ना म्हणजे एका वेगळ्या पातळीवरती ह्या चित्राचं जे गांभीर्य आहे किंवा जी भीषणता आहे ती इथे आपल्याला जाणवेल की 50% कष्टकरी समाज ज्या क्षेत्रावरती अवलंबून आहे त्या क्षेत्रामध्ये मूल्यनिर्मिती किती होते तर 100% फक्त 17 रुपये. बरोबर आहे. म्हणजे अतिशय कमी उत्पादकता असणाऱ्या व्यवसायामध्ये आमचं खूप मोठं मनुष्यबळ एकवटलेलं आहे. हे त्याच्या दुरवस्थेचं मुख्य कारण आहे. बरोबर आहे. आता ह्याला पर्याय काय? ह्याला पर्याय जो सगळ्या पाश्चिमात्य देशांच्या म्हणजे तिथे पुन्हा आपण एक लक्षात ठेवायचं की आमची मोठी लोकसंख्या हा घटक आपण कधी लक्षात घेत नाही. मी हे दोष नाही म्हणत आहे, किंबहुना मी तर असं म्हणेन की 2008 सालानंतर जे सगळ्या जगात अनिष्ट आलं त्याच्यापासून भारत बचावला कारण आमची मोठी लोकसंख्या आहे, त्याचं आमचं कवच होतं. कारण आमची देशी बाजारपेठच एवढी मोठी होती बरोबर की आम्हाला बाहेरच्या बाजारपेठेवरती अवलंबून राहावं लागलं नाही. पण जे अन्य पाश्चात्य देशांच्या मध्ये घडलं की विकासाच्या प्रक्रियेमध्ये शेतीकडनं बिगर शेती क्षेत्राकडे खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या शोषली गेली. ते आपल्याकडे झालं नाही. म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे एकीकडे आमचं IT आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे, पर्यटन आहे, बँकिंग आहे, फायनान्स आहे, ट्रेड आहे, कॉमर्स आहे, ज्याला आम्ही IT आणि IT एनेबल सर्व्हिसेस म्हणतो. हा सगळा सेवा क्षेत्र खूप वाढलं, उद्योगही वाढले, पण तरी शेतीवरचा भार अजून कमी झालेला नाहीये. बरोबर. हे जे हे ज्याला आपण म्हणतो हा जो डिस्कनेक्ट आहे ना. काही दिवसाच्या आधी इकॉनॉमिक टाइम्समध्ये अगदी म्हणजे एक या 7-8 दिवसात या आठवड्यातली गोष्ट आहे. तर मला आता आठवत नाही पण रिच डॅड पुअर डॅडचे जे लेखक आहेत त्यांचं एक विधान असं होतं की आत्ताच्या काळामध्ये तांबं
हे आजचं सोनं किंवा उद्याचं बरोबर सोनं आहे. असं आपण म्हणू शकतो. तर खरंच तांब्याला इतकं महत्व आहे काय काय मी पुन्हा म्हटल्याप्रमाणे ना, एकतर ते हे सगळे धातू जे आहेत ना, हे तुलनेने यांचं उत्पादन पुरवठा कमी आहे. अच्छा. बरं, तांब हे आहे ना, तांब्याला प्रचंड वापर आहे. म्हणजे उद्योगांमध्ये हा प्रचंड वापर आहे. त्याला तांब्याला इव्हन वैद्यकीय हे आहेत. म्हणजे पुण्यामध्ये आपल्या ही जी महाराष्ट्र असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्सेस, ABSC, म्हणजे आता आगारकर इन्स्टिट्यूट जे आपण म्हणतो, तिथे पूर्वी डॉक्टर गोडबोले नावाचे अर्थतज्ञ म्हणजे शास्त्रज्ञ होते. त्यांचं एक रिसर्च हे लँडसेटमध्ये छापून आलं होतं आणि त्यांनी असं म्हटलं होतं की तांब्याच्या पितळ्या म्हणजे भांड्यामध्ये जर आम्ही पाणी साठवलं 12 तास आणि त्याच्यात जर कोणी नंतर हात बुचकळले नाहीत तर 12 तासानंतर ते पूर्णपणे त्यातला सगळा बॅक्टेरिया मेलेला असतो. अच्छा. त्यामुळे तांब्याला हे जे तांब्याचं महत्व आहे, म्हणजे अगदी आमच्या वाळ्यांमध्ये सुद्धा पूर्वी तांबा असायचं, आता बदललाय. पण त्यामुळे तांब हे आजचं सोनं हे जे म्हणतात ना, त्याचं मुख्य कारण हे आहे पुन्हा की ते इझिली लिक्विडिटेबल आहे. बरोबर. मला गरज पडेल तेव्हा मी पटकन त्याचं रोखीत रूपांतर करू शकतो. आणि सर, चांदीबद्दल पण असं म्हणतायत आता लोक की गुंतवणुकीच्या दृष्टीने सोन्यापेक्षा चांदी जास्त काय झालंय, मी पुन्हा म्हटलं ज्याला आम्ही प्रेशियस मेटल्स म्हणतो ना, ती दोन्ही मौल्यवान खनिज आहेत, चांदी आणि सोनं. आणि आत्ताचा सगळा जो माहोल आहे की जिथे शेअर बाजारामध्ये खालीवर होत आहे, मुख्य म्हणजे बँकांचे व्याजदर ठेवींवरचे हे सतत आता कमी जाणार आहेत. म्हणजे कुठेच आता ते अगदी म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी वगैरे ते सुद्धा 3 वर्षाच्या नंतरच्या मुदत ठेवींना जेमतेम 7.5% वगैरे बँका देत आहेत. अशा वेळी सोन्यामधली गुंतवणूक ही आता काय झालं, आपल्याला जर आठवत असेल तर चिदंबरम ज्यावेळी अर्थमंत्री होते तेव्हा त्यांनी एक असं भाऊक आवाहन केलं होतं की देशाच्या हितासाठी तरी सोन्यात गुंतवणूक करू नका, कारण ती डेड इन्व्हेस्टमेंट गणली जाते. म्हणजे आपण सुद्धा डोक्यामध्ये आणि फार शेंडी बोडायची पाळी आली तर सोनं विकायला काढतो. त्यामुळे ती गुंतवणूक सोन्यात करण्याऐवजी शेअर बाजारात करा, असं ते आवाहन होतं. म्हणजे त्याचा गुंतवणूकदारांना फायदा होईल. पण ही शेअर बाजारामध्ये जोखीम आहे हो, त्यामुळे कमीत कमी जोखीम. आणि आपण जर बघितलं तर कधी बघा सोन्याच्या किमती या जरी कमी झाल्या तरी त्या ज्या पातळीपासून वाढल्या असतात त्याच्यावरतीच त्या असतात. म्हणजे 70,000चं सोनं लाखावर गेलं आणि ते आज आता 95,000वरती आलंय, पण ते 70,000पेक्षा जास्तीच आहे ना, जास्तीच आहे. त्यामुळे सोन्यामधली गुंतवणूक ही अतिशय सुरक्षित समजली जाते. त्यामुळे तो ओढा आहे, त्याचं रूपात म्हणजे त्याचं प्रतिबिंब वाढत्या किमतींमध्ये पडलेलं आहे. आणि चांदी सुद्धा त्याच्यात काय होत आहे बघा, चांदी आणि सोनं हे सबस्टिट्यूट्स आहेत. बरोबर. म्हणजे मला जर लाखाने सोनं घेणं परवडत नसेल तर 80,000ने चांदी घेणं त्यातल्या त्यात सोयीचं आहे. सर, असं जसं गोल्ड घ्यायचं आहे तर गोल्ड ETF सारखे पर्याय आहेत, मग एखाद्याला चांदी घ्यायचं आहे तर तसे काही पर्याय असतात? मला आता त्याची कल्पना नाही आहे. म्हणजे कारण काय झालंय, गोल्ड लोन्स किंवा गोल्ड बॉन्ड्स, हा प्रश्न आमच्या टीम मधल्या एका जणांनी विचारला. नाही, हे म्हणजे हे हा थोडा ना काय पण म्हणू त्याला, हा म्हणजे एक नवीन इन्स्ट्रुमेंट तयार करण्याचा भाग आहे. म्हणजे बघा, इतके दिवस गोल्ड लोन हे म्हणजे 10 वर्षापूर्वी पण नव्हतं. आता सगळ्या बँकांची गोल्ड लोनची ही आली आहेत, म्हणजे किंवा गोल्ड बॉन्ड्स आलेत. गोल्ड बॉन्ड. तसं चांदीचं माझ्या तरी ऐकिवात नाही. येस सर. आणि सर, दुसरं तसंच आता हे गोल्ड आहे किंवा तांबा आहे, चांदी आहे, हे दिसणार आहे, पण बिटकॉईन काही दिसत नाही आपल्याला. तर रॉबर्ट कियोस्कीचं मगाशी जो मी म्हटलं तुम्हाला, त्यांनी असं म्हटलंय की बिटकॉईनचे सुद्धा रेट खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतील. आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा कसा परिणाम होईल? मी जाऊ का, हे एकतर हे पूर्णपणे नवीन आभासी चलन आहे हो. खरोखर आता बघा, म्हणजे त्याच्यात सुद्धा म्हणजे माझं निरीक्षण जे आहे, म्हणजे मी यातला तज्ञ अजिबातच नाही, माझं जे निरीक्षण आहे, साधारण 2-1 वर्षामागे चर्चा खूप होती बिटकॉईनची. नंतर मला काही असे माझे मित्र भेटले की ते म्हणले आम्ही थोडा वेळ बिटकॉईन्समध्ये खेळलो. अच्छा. त्याला थोडाफार त्याचा लाभही झाला. पण आता बघितलं की तुम्ही अलीकडे आता बिटकॉईनची चर्चा पूर्णपणे बंद आहे. बंद आहे. त्यामुळे म्हणजे माझं एक आकलन असं आहे की हे बघा, शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणं हा अभ्यासाचा विषय आहे. म्हणजे तिथे रोज काय झालं माहिती का, शेअर घेणं म्हणजे सोनं घेण्यासारखं नाहीये की एकदा घेऊन ठेवलं. म्हणजे मला अनेक लोक असे माहिती आहेत की 10 वर्ष एकाच कंपनीचा शेअर आहे, तो वाढला, पण हे काही शेअरचं लॉजिक नाहीये. तसं शेअरसाठी जितक्या काटेकोरपणे दक्षपणे रोज बाजार अभ्यासाला लागतो तसं बिटकॉईनचं आहे.
आणि बिटकॉईन ही त्याच्यापेक्षा जास्त जोखमीचं आहे, कारण ते आभासी आहे. त्यामुळे हे किती लोक आज वापरत आहेत, किती लोक वापरतील, आणि एकेकाळी जी चर्चा होती की व्यवहारात त्या चलनाला हा पर्याय होईल का, ते मला ती शक्यता अजिबात वाटत नाही. आणि आपल्यासारख्या देशापर्यंत ती मला फार डिस्टंट ही गोष्ट दूरपर्यंत वाटते. कारण मुळामध्ये ना हे बघा, आपल्याकडे जो ना अर्थसाक्षरता ही मुळात कमी आहे, आणि त्या अर्थसाक्षरतेचा एक उपगट म्हणजे वित्तीय साक्षरता आहे. म्हणजे फायनान्शियल लिटरसी आणि इकॉनॉमिक लिटरसी ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि त्या फायनान्शियल लिटरसीमध्ये पुन्हा बिटकॉईन नवीन आहे. बरोबर आहे. त्यामुळे मला याची नाही शक्यता वाटत फार काही नाही. पण हे म्हणजे माझं तुम्ही अनभिज्ञ किंवा अनभ्यस्त मत म्हणणार, कारण मी कधी केलं. सर, जीएसटीमुळे अलीकडे जीएसटीचं प्रमाण खूप जास्त झालं आहे, आणि जीएसटीचा एकंदर पूर्ण राज्याच्या भूमिकेवर आणि इकॉनॉमीवर कसा इफेक्ट होतोय? त्याला दोन मुख्य पैलू आहेत बरं का. एक तर असं आहे की ज्यावेळी आम्ही वस्तू आणि सेवा कराची प्रणाली ही स्वीकारली, हे राजकीय पातळीवरचं सुद्धा एक मोठं यश होतं. आणि त्याचे मुख्य शिल्पकार जेटली होते, अरुण जेटली. कारण सगळ्या राज्यांना एकत्र करणं ही अवघड गोष्ट होती. त्यावेळी राजकीय दृष्ट्या ती मोठी काय आपण म्हणू कमाई आहे. त्याचा अर्थशास्त्राच्या अंगाने त्याच्यामागचं तर्क असा होता की ज्याला आम्ही अप्रत्यक्ष कर म्हणतो, विक्री कर, आबकारी कर, सीमा शुल्क, हे सगळे कर जे आहेत हे अप्रत्यक्ष आहेत. तर जवळपास 60-65 वर्ष आमच्याकडे एक प्रचंड मोठी ती अशी करांची जाळं होतं. किंबहुना हे अर्थक्रांतीचा जो एक मध्ये प्रयोग किंवा आयडिओलॉजी मांडली गेली, त्याचं एक मुख्य कारण करायचे ते होतं की प्रचंड कर, आणि मग त्यातनं पळवाटा, मग आपण मगाशी जो प्रश्न विचारला तो त्याच्याशी संबंधित होता, पळवाटा काढायचा, हे सगळं होतं. त्यामुळे ती कर व्यवस्था ही खूप जटिल आणि क्लिष्ट होती. ती सुटसुटीत करावी आणि सगळ्या देशात साधारणपणे काही किमान कराची व्यवस्था यावी म्हणून हे एक अतिशय मोठं पाऊल आपण उचललं. आणि ती कदाचित आपल्या देशामधल्या अप्रत्यक्ष करांच्या व्यवस्थेमधलं एक अतिशय मोठं क्रांतिकारक ते पाऊल होतं. आता हे झालं आहे सगळं. आज सुद्धा जी वस्तू आणि सेवा कराची प्रणाली आहे ती आदर्श आहे असं कुणीच म्हणत नाही. बरोबर. किंबहुना मला असं वाटतं 12व्या किंवा 13व्या फायनान्स कमिशन, केंद्रीय वित्त आयोगाचे ज्याचे अध्यक्ष, माझं 10 चुकत असेल पण डॉक्टर विजय केळकर त्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. त्यांनी पहिल्यांदा म्हणजे तो जर आपण अहवाल बघितला तर त्यात एक वेगळा प्रकरण हे वस्तू आणि सेवा करायला वाहिलेलं आहे. आणि त्याच्यात त्यांनी जी आदर्श व्यवस्था सुचवली होती त्याच्यात खरोखर एकच टॅक्स होता आणि तो 10% होता. बरं. आज आमच्याकडे जवळपास 5 स्तर आहेत, म्हणजे कराचे स्लॅब्स आहेत, ते त्याला अपेक्षित नव्हतं. आणि 10% हा जो सरासरी त्यांनी जो मांडला होता त्याच्यात त्यांचं म्हणणं असं होतं की त्याचं वाटप सुद्धा हे 5-3-2 या प्रमाणात व्हावं. म्हणजे 10% कराने देशात जेवढा एकूण कर महसूल जीएसटीच्या माध्यमातून जमा होईल त्यातला 50% केंद्राकडे जाईल, 30% राज्यांच्या मध्ये वाटला जाईल, आणि 20% हा स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळेल. म्हणजे ग्रामीण भागात ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदा आणि शहरी भागामध्ये नगरपंचायती, कॅन्टॉन्मेंट्स, पालिका, नगरपालिका आणि महानगरपालिका, हे आदर्श व्यवस्था होती. ती आली नाही, आपण सोडून देऊया, होईल ती कदाचित का. आज जो मला म्हणजे एक विद्यार्थी म्हणून जी भीती वाटते याची ती अशी वाटते की आता काय झालंय, आता वस्तू आणि सेवा कराच्या कक्षेमध्ये एक 4-5 जर गोष्टी अजून ज्या आपण बाहेर ठेवल्यात, म्हणजे प्रामुख्याने पेट्रोलियम पदार्थ, वीज, स्टॅम्प ड्युटी, म्हणजे जे राज्यांच्या उत्पन्नाच्या दृष्टीने महत्त्वाचे घटक आहेत ते अजून आपण जीएसटीच्या बाहेर ठेवलेत. ते सोडता बाकी सगळ्या वस्तू आणि सेवांवर समान कर आहे. बरोबर. मला याच्यात भीती काय वाटते माहिती आहे का, की याच्यामुळे ज्याला आम्ही आर्थिक विकासाच्या प्रक्रियेतला प्रादेशिक असमतोल म्हणतो तो वाढेल अशी मला खूप भीती वाटते जीएसटीमुळे. हां, त्याचं कारण असं आहे की समजा आपण उदाहरण घेऊया, उत्तराखंड. हे उत्तराखंड हे राज्य 2000 साली नव्याने आपण निर्माण केलं.
म्हणजे ज्यावेळी वाजपेयींचं सरकार होतं त्यावेळी उत्तराखंड, झारखंड आणि छत्तीसगड ही 3 नवीन राज्य तयार झाली. आम्ही उत्तर प्रदेशमधनं उत्तराखंड काढला, मध्य प्रदेशमधनं छत्तीसगड काढला आणि बिहारमधनं झारखंड काढला. उत्तराखंड हा डोंगराळ प्रदेश आहे. बरोबर. आता तिथे जर आपण बघितलं तर उत्तराखंड सरकारने राज्य निर्माण झाल्या पुढची 12 वर्ष त्या राज्यात औद्योगिक गुंतवणूक आणि उद्योग आकर्षित व्हावेत म्हणून 12 वर्ष विक्री कर माफ केला. बरं. परिणाम काय झाला? आमच्या पुणे चिंचवड परिसरातले सगळे मोठे उद्योग तिकडे गेले. टाटा मोटर्स तिकडे गेला, म्हणजे पंतनगर हे जे नवीन औद्योगिक केंद्र एकदम आलं, बजाज तिकडे गेला. आज आपण जर आकुर्डीला आपण बजाजची जी मोठी फॅक्टरी जी एकेकाळी म्हणजे माझ्या लहानपणी तर मला आठवतं म्हणजे अगदी 40 वर्षापूर्वी बजाज कंपनीची शिफ्ट सुटली की 10 बसेस कारखान्यांच्या संपूर्ण बॉम्बे रोड व्यापला जायचा. आज बजाजच्या आकुर्डीमधल्या प्लांटवर फक्त त्यांचं रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आहे. उत्पादन सगळं पंतनगरला गेलं. म्हणजे तपशील आपण सोडून देऊ. ज्या देशाच्या ज्या राज्यांमध्ये किंवा राज्यांमधल्या ज्या विभागांमध्ये औद्योगिक गुंतवणूक ही कमी होती तिथे ती आकर्षित करण्यासाठी विक्री करामध्ये सवलत देणं, विजेचा कर कमी करणं, ह्या प्रकारच्या सुविधा देण्याची जी ताकद किंवा जी क्षमता किंवा जे अधिकार राज्य सरकारांना होते ते आता जीएसटीमुळे संपुष्टात आलेले आहेत. म्हणजे आपल्याला जर आठवत असेल तर वस्तू आणि सेवा कराची प्रणाली जेव्हा अस्तित्वात आली त्यावेळी जे अतिशय हिरिरीने जे प्रश्न चर्चिले गेले त्याच्यात एक मुद्दा असा होता की याच्यामुळे राज्यांच्या वित्तीय स्वायत्ततेवरती घाला येतोय. ती बाब इथे होते की मला आता कुठल्याही राज्याला एकतर्फी कुठल्याही आता सवलत देणं शक्य नाही. आता याचा परिणाम काय होईल? याचा परिणाम असा होईल की जी परंपरागत आमच्याकडे प्रचंड प्रादेशिक विषमता आहे. आता मी सांगू का, प्रादेशिक विषमताला सुद्धा अनेक कारणं अशी आहेत की अनेक ठिकाणी खूप मोठी विषमता किंवा काय ते विषमता हा थोडा म्हणजे लोडेड फ्रेज आहे. आपण तफावत म्हणून ती जी आहे ती बऱ्याच अंशी ही नैसर्गिक कारणांच्यामुळे आहे. बरोबर. आमचा सगळा आता उदाहरण घेऊ, महाराष्ट्रामधला आमचा मांडेश आता तर पर्जन्य छायाखालचा प्रदेश आहे, ते पाऊस कमीच पडतो, त्याला काय करणार आपण? त्यामुळे त्यामुळे भौगोलिक साधन सामग्रीच्या असमान उपलब्धतेमुळे जो प्रादेशिक असमतोल होता तिथे काय होतं, उद्योगांना सगळ्या प्रकारच्या गोष्टी लागतात. म्हणजे अगदी कनेक्टिव्हिटी, वीज, मनुष्यबळ, कायदा सुरक्षा व्यवस्था, चांगलं नागरीकरण, चांगल्या नागरी सुविधा त्या जिथे असतील तिथेच औद्योगिक गुंतवणूक जाते. त्याच्यावरती तो उपाय होता की राज्य सरकारने मग काही बघा आमच्याकडे तुम्ही त्यावेळेस आपण बघितलं तर आम्ही राज्याच्या औद्योगिक विभागात ABCD असे 4 झोन करायचो आणि D झोनमध्ये खूप सवलती. मग ते आधी पाणी सरकार देईल, जमीन करून देईल. ही सुविधा जीएसटीमुळे आता गेलेली आहे. मग जर असं कोणत्याही उद्योगाने समजा असा विचार केला की समजा माझ्या हातात घड्याळ आहे, या घड्याळावर समजा आपण ठरवू की 12% जीएसटी आहे, मग मी हा घड्याळ तयार करणारा कारखाना मी मुंबईत किंवा ठाण्यात किंवा पुण्यात घातला काय आणि मी गोंदियाला घातला काय, मला एकच टॅक्स पडणार आहे, मग मी गोंदियाला का घालेन? बरोबर आहे, मुंबई पुण्यालाच घालेन. म्हणजे पूर्वापार जो आर्थिक म्हणजे विषमता होती विशेषतः उद्योगांच्या आणि औद्योगिक गुंतवणुकीच्या संदर्भात, बरोबर, ती ह्यामुळे वाढेल अशी मला भयंकर भीती वाटते. हे खरं आहे सर. असं पण त्याला काउंटर करण्यासाठी पण गव्हर्नमेंट काही त्याला काउंटर करण्यासाठी काय करायला लागेल मग, आणि ते सुद्धा पुन्हा सोपं नाही आहे. त्याला काउंटर करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये किंवा जे औद्योगिकदृष्ट्या जी राज्य किंवा राज्यांमधले जे जिल्हे हे तुलनेने पिछाडीवरती आहेत तिथल्या पायाभूत सेवा सुविधा ह्या दर्जेदार बनवायला लागतील. मी पुन्हा ते शेवटचं उदाहरण देतो. म्हणजे काही वर्षापूर्वी त्याला आता काळ जास्ती झाला, आम्ही आपलं जेजुरी आहे ना खंडेरायाची, जेजुरीला एक इंडस्ट्रियल इस्टेट आहे, त्याचा आम्ही अभ्यास करत होतो. ही गोष्ट साधारण सांगू का एक 95-96च्या आसपासची आहे. त्यावेळी तिथे जे नवीन उद्योग होते त्यांची आम्ही पाहणी करत होतो. तिथे एक साधा पॅटर्न असा दिसला की अगदी म्हणजे
अनस्किल्ड सेमी स्किल्ड असे शॉप फ्लोअरवरचे जे कामगार आहेत हो ते सगळे जेजुरी परिसरातले होते. अच्छा थोडंफार शिक्षण घ्यायचं, ITI घ्यायचं आणि नोकरी लागायचं. हो पण जी टॉप मॅनेजमेंट होती ना हो. ती सगळी पुण्यातली होती. अच्छा म्हणजे हे लोक हो. आता जेजुरी पुण्यापासून 50 किलोमीटर आहे, हो कारण 30 किलोमीटर सासवड आणि पुढे 17 किलोमीटर जेजुरी आहे. हो हो ही सगळी मॅनेजमेंट सिनियर आणि किंवा मीडियम लेवल मॅनेजमेंट ही हो. पुण्यातनं रोज अपडाऊन करायची. अच्छा असं अगदी क्लिअर हो. होतं की स्थानिक कामगार हो. हे कुशल शॉप फ्लोअर वरती हो. वरचे मॅनेजर सगळे पुण्यातनं. अच्छा हे का नाही जेजुरीला जाऊन राहिले? हम्म. कारण इथे त्या सुविधा आहेत. बरोबर बरं, हे सुविधा म्हणजे काही प्रत्येकाला हो, हो. स्विमिंग पूल पाहिजे असं नाही, नाही, नाही. पण हो. मुलांच्या शाळा आहेत, हो बऱ्याच शिक्षणाचा गोष्टी दर्जा. आहेत ना. हे जोपर्यंत होत नाही हो तोपर्यंत हे म्हणून मग राज्य सरकारला हो काही किमान दर्जाच्या हो किमान सुविधा. आणि आज काय झालंय, आज सुविधांची व्याख्या पण बदलली आहे. हो. आज काय झालं, मी जेव्हा शिकलो हो. त्यानंतर काही सुविधा काय, चांगले रस्ते, पाणी, वीज पुरवठा. हो. आज ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी हो हे म्हणजे एक वेळ ऑक्सिजन असला तरी चालेल, हो हो पण ते लागतं. अगदी अगदी आणि कोविडमध्ये ते बघितलं आपण हो. की जेव्हा शाळा बंद होत्या हो. तेव्हा स्मार्टफोन खेरीज पर्यायच पर्याय नव्हता. नव्हता. हो त्यामुळे हे जोपर्यंत मग सगळीकडे काही किमान पातळीने निर्माण होत नाही हो तोपर्यंत मग हे केंद्रीकरण हो आणि होणार. त्यातनं वाढणारा असमतोल हो. ही आपल्याला सतत भेडसावत राहील. हे मला एक वाटतं की मोठा हे धोका आहे तो. धोका आहे. खूप खूप धन्यवाद. खूप छान नाही नाही, मी पद्धतीने तुम्हाला म्हणजे धन्यवाद द्यायला पाहिजे की एवढं बोलायला तर संधी कोण देत आहे. पण फार सुंदर पद्धतीने आणि अगदी मूलभूत जे म्हणतो आपण अगदी मुळाशी जाऊन त्याचा वेध घेणं जे आहे ते आपण या अतिशय कमी वेळामध्ये खरं तर करायचा प्रयत्न केलात. 3S टॉक तर्फे आपले खूप खूप मनापासून मी आपल्याला आभार. धन्यवाद देतो सगळ्यांना, आपल्या टीमला, Yes. की आपण मला बोलवलं. कारण मी म्हटल्याप्रमाणे की अहो बोलायला मिळणं हो. हे काय हे त्या माणसाला एक बरं वाटतं ना, कोण कोणाचं ऐकून घेता आली. सो थँक्यू व्हेरी मच.